ऑलिगोस्पर्मियामध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल की असे पेशंट ज्यांचे स्पर्म क्वांटिटी कमी आहे आणि त्यांची मोटिलिटी पण कमी आहे, अशा पेशंट्समध्ये आपण काय करू शकतो? तर पहिली मॅनेजमेंट आहे की तुम्हाला गोळीनी, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, गुड हेल्दी डाएट ह्याच्याने तुम्ही नॉर्मल स्पर्म काउंट अचीव करू शकता. पण नेहमी हे शक्य आहे का? तर मला असं वाटतं येस, शक्य आहे. पण कित्येकदा असं होतं की प्रोफेशनल कमिटमेंट आपली वेगळी असते. त्या बिकॉज आपण वर्क फ्रॉम होम करतो किंवा आपले जॉबच एवढी डिमांडिंग आहे, तर त्यामुळे कधी-कधी आपल्याला तो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा डाएट हा फॉलो होत नाही. आपण फक्त अवलंबून राहतो मेडिसिनवर. पण ऑफकोर्स मेडिसिन ऑल्सो डू व्हेरी गुड. आणि ऑलिगोस्पर्मियामध्ये काही अँटीऑक्सिडंट दिले किंवा काही वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत जे अवेलेबल आहेत आता, आणि हे दिल्यानंतर नक्कीच स्पर्म काउंटमध्ये खूप सुधारणा होतात. पण मात्र इट इज नॉट अ मॅजिकल स्वॉर्ड. तुम्हाला गोळ्या नियमित घ्यायला लागतात. 3 महिन्याचा कोर्स असतो आणि त्यानंतर तुमच्या स्पर्म काउंटमध्ये भरपूर बदल होतो. जर कोणाचं काउंट 10 मिलियन आणि वर आहे तर नक्की अँटीऑक्सिडंटच्या मदतीने ते 25 मिलियन, 30 मिलियन विथ मोटिलिटी चांगली असं होऊ शकते आणि पेशंट प्रेग्नंट राहू शकतो नैसर्गिक पद्धतीने. पण काय काय पेशंट्स असतात जे मॉडरेट टू सिव्हिअर ऑलिगोमध्ये जातात. म्हणजे असे पेशंट ज्यांचं काउंट 10 ते 15 मिलियन किंवा 7 ते 10 मिलियन ह्याच्यामध्येच असतं. किती औषधं दिली तरीही त्यांचं सुधारणा होत नाही. तर अशा पेशंट्समध्ये इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन, ज्याला आम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये IUI हे म्हणतो, आणि ते करता येतं. IUIमध्ये गर्भपिशवीच्या आतमध्ये जे स्पर्म्स असतात ते त्यांना चांगलं वॉश करून, जे चांगले स्पर्म आहे, ज्याची मोटिलिटी चांगली आहे, अशी स्पर्म घेऊन एक ठराविक दिवशी गर्भपिशवीच्या आत सोडले जातात. हे एक प्रकारची माझ्या हिशोबाने नॅचरल प्रेग्नन्सीच आहे. फक्त नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये आम्ही लोक काही प्रोसिजर करत नाही. वेअरएज इन IUI आपण स्पर्म जे नॅचरल परिस्थितीमध्ये वजायनामध्ये असतं तेच आम्ही थोडंसं डिस्टन्स कवर करून ते गर्भपिशवीच्या आतल्या आवरणमध्ये, स्पेशली दोन्ही गर्भनलिकाच्या मध्ये आम्ही ते सोडतो. जैसे युट्राइन कॅव्हिटीमध्ये सोडतो, ज्याच्यामध्ये गर्भनलिकाची जी ओपनिंग आहे ऑस्टिया ते जवळ असतात, आणि अशा टाईमला प्रेग्नन्सीचे रेट्स वाढतात.